सुंदरतना नमस्कार, मी दिनेश खराडे. मी प्रभाग क्रमांक 21 महर्षीनगर, मुकुंदनगर, सॅलिसरी पार्क, औद्योगिक वसाहत, गुलटेकडी, लुल्लानगर मार्केट या भागातला एक कार्यकर्ता आहे. आम्ही नवीन आलेल्या आयुक्त साहेबांनी जो डीप क्लीन ड्राईव्ह हा जो कन्सेप्ट आहे त्यानुसार काम करण्याचे प्रयत्न करतो. आम्ही वेगवेगळ्या सामाजिक कार्य करतो, त्यात एक खूप चांगला उपक्रम असल्याने करतोय आम्ही. हा जो भाग आहे ही संत नामदेव शाळा म्हणून आहे. इथला जो हातावरचं पोट असणारा जो वर्ग आहे, मध्यमवर्गीय किंवा गरीब घरातली मुलं ही इथं शिकायला येतात. इथून पलीकडे एक सिटी इंटरनॅशनल शाळा म्हणून आहे. त्या शाळेच्या आवारातली स्वच्छता आणि ह्या शाळेतल्या आवारातली स्वच्छता हे बघून खूप वाईट वाटते. आता मागच्या वर्षी सुद्धा मुख्यमंत्री आदर्श शाळेच्या अंतर्गत जवळजवळ 15 ते 20 कोटी रुपये खर्च करण्यात आला. यावर्षी सुद्धा भवन रचना विभागात 16 कोटी रुपये बजेट जे आहे ते मुख्यमंत्री आदर्श शाळा योजनेअंतर्गत आहे. आयुक्त साहेब, माझी एक विनंती आहे, आपण जो डीप क्लीन ड्राईव्ह हा जो कन्सेप्ट राबवलाय ना, हा भवन रचना विभागाच्या अभियंत्यांच्या बुद्धीसाठी वापरला पाहिजे. त्यांची बुद्धी जरा डीप क्लीन झाली पाहिजे. अतिशय तुगलक पद्धतीने काम चालतं. रोहिदास गावडे साहेब, तुम्ही आता आमच्या इथे खाली जी ज्ञानदेव शाळा आहे त्याला मागच्या वर्षी 1 कोटी रुपये खर्च केला. ते पहिल्या ग्राउंड फ्लोअरचं एक टॉयलेट आहे, फर्स्ट फ्लोअरचं एक टॉयलेट आहे, ग्राउंड फ्लोअरचं टॉयलेट हे 5 वर्षात तिसऱ्यांदा तुम्ही तोडफोड केली. फर्स्ट फ्लोअरचं टॉयलेट ते दुसऱ्यांदा तोडफोड केली. 1 कोटी रुपये खर्च केला, तिथं सुद्धा असाच पद्धतीचा राड आहे. एवढा कॉमन सेन्स तुमच्या लोकांना नाही की करोडो रुपये खर्च करतो आपण, पण त्याच्यात एक असा आयटम घ्यायचा की तो तिथं एक स्वच्छतेसाठी एक माणूस राहील. आता तुम्ही काय काढता, शाळा आमच्याकडे नसते आणि बांधकाम आम्ही महानगरपालिका करतो. टेंडर तर काढता ना, मग त्या टेंडरमध्ये एखादा स्वच्छतेचा सेवक वर्षभरासाठी नेमला, काय फरक पडतो का? स्वतःची बुद्धी वापरायचीच नाही. अतिशय तुगलक पद्धतीने काम चाललेलं असतं. रोहिदास गावाणे साहेब, जरा सुधारणा होणं आवश्यक आहे. आता या भागातला आम्ही आमच्या श्री दिनेश खराडे फाउंडेशनच्या माध्यमातून ही स्वच्छता करतोय. तसंच आरोग्य विभागाच्या लोकांकडून आम्ही हे सगळं उचलणार आहे. रोज सगळा त्या आरोग्य विभागाच्या लोकांवर जातो आणि गाढव पद्धतीचं कामकाज हे भवन रचना विभागाचे अभियंता करतात. एवढं सगळं करोडो रुपये खर्च करायचा आणि हे बघा पिंपळाचं झाड उगवले आणि आदर्श मुख्यमंत्री योजनेच्या अंतर्गत तुम्ही करोडो रुपये खर्च करणार. ह्या भागातली गरीबाची मुलं काही मुलं नाहीत का हो? इथं काय डास चावणारा म्हणतो का की गरीबाचा आहे म्हणून मी चावणार नाही, की श्रीमंताचा आहे म्हणून मी चावणार नाही? एवढं जर का कामाची पद्धत चुकीची असेल, थोडी सुधारणा होणं आवश्यक आहे. आयुक्त साहेब, तुम्ही आलात, अतिशय चांगल्या पद्धतीचं कामकाज आहे. प्रशासनाच्या ज्या अधिकारी आहेत वर्षानुवर्ष एकच ठिकाणी बसलेत, त्यांची बुद्धी सुद्धा जरा डीप क्लीन करा. आज आम्ही दिनेश खराडेच्या फाउंडेशनच्या माध्यमातून हे करतोय, निरंतर करत राहू. पण प्रशासनाला तो थोडी अक्कल असली पाहिजे. भवन रचना विभागाच्या लोकांनी करोडो रुपये खर्च करताना याबाबतची साफसफाई राहील अशा पद्धतीचं त्या एस्टिमेटमध्ये घेणं अपेक्षित आहे. या भागातले आमचे मित्र आहेत रोकडे साहेब, शंकर कदम साहेब आणि ते आमचे मित्र आहेत. या आजच्या यासाठी त्यांनी सुचवलं की या पद्धतीचं काम इथं दिनेश होणं आवश्यक आहे. तसं आम्ही या बाजूची जे मधल्या पोळे असतात तिथली स्वच्छता करणार आहे. या अभियानाबाबत शंकर कदम साहेब आपलं मत व्यक्त करतील. दिनेश खराडे फाउंडेशनतर्फे स्वच्छता अभियान प्रभागामध्ये कायम राबवलं जात आहे आणि ते चांगल्या प्रकारचे काम करत आहे. गोरगरिबाचं जीवन येऊन जगण्यासाठी ते सतत कार्यरत असतात. त्यांच्या फाउंडेशनच्या वतीने जे काम चालतं ते जनतेच्या हिताचे असून ते असंच चालू राहिलं पाहिजे. धन्यवाद. चला पटकन चालू करा. चला चालू करा लगेच. ते सगळं तोडून घ्या, सगळे झाड हे बाजूच तोडून घे. हे झाड तोड पहिलं, तोड आणतो मी तोपर्यंत. चल काढून घे. गवत काढून घ्या हाताने. काढून घ्या पटकन, गवत काढायचं.
भाऊ ते बाहेर निघेल गवत, जेवढं आतनं येते तेवढं काढा ते. हा